बीड तालुक्यातील पिंपळनेर पोलीस ठाणे हद्दीमध्ये एका विवाहितेवर डांबून ठेवत अत्याचार केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि संपूर्ण जिल्ह्यामध्ये खळबळ उडाली। पीडितेचे पती माझ्यासोबतच विचारणार आहे काय नेमकं तुम्ही काय पाहिलं आणि पहिल्यांदा तुम्हाला कोणी सांगितलं? सर उठून बघितल्यानंतर मला जाग आल्यानंतर 6 वाजता उठून बघितलं तर माझ्या पत्नीच्या चपला दारात होत्या। नंतर मी सकाळी इकडे तिकडे बघितलं तर वडील म्हणजे कुठं गेलेली, मी विचारलं तर ते कुठं दिसलीच नाही। नंतर फोन लावला मी गावात तर ते म्हणले इकडं पण आले नाही। नंतर बघायला आलो ते आमची गावातली सासरवाडी असल्यामुळे मी बघायला आलो तर तिची आई होती घरी, तर म्हणले कुठं गेलेली, ती इकडं आली का, ते म्हणले नाही इकडं नाही आलेली, तिकडे चावडीत बघा काय झाले। तिकडे गेलो होतो तर गावकऱ्यांनी सोडवलं होतं तिला। नंतर ती जरा घाबरली असल्यामुळे आणि आम्हाला काय सांगितलेलं नाही 2 दिवस। नंतर सगळ्यांनी आम्ही विचारलं तर तिने शुद्धीवर आल्यावर सांगितलं की असा असा प्रकार झाला की मला घरातून उचलून नेलं, तिकडे नदीकडे वडीत नेली म्हणली। आणि नंतर त्यासोबत काय दुसरे पण मुलं होते त्याला सहाय्य करणारे, ते काय मला ओळखू आले नाही। पण जेव्हा मेन होता ते पकाड्या पोलीस बांधवांना आम्हाला त्यांचा आभार आहे। पण ते आणि त्याच्या मागे कोण आहेत त्यांना पोलीस बांधवांनी लवकरात लवकर पकडावा आणि आम्हाला न्याय द्यावा, कारण आमच्या घरी सगळं भीतीचं वातावरण तयार झालेलं आहे। आम्हाला ह्यात न्याय भेटला पाहिजे। कधी घडला हा प्रकार, कुठल्या तारखेला, तारीख कुठली? त्या दिवशी 10 तारीख होती। 10 तारखेला हा घडलेला? हां 10 तारखेला। आणि नंतर कधी अटक झाली तुम्हाला पत्नीने कधी सांगितलं? 14 तारखेला म्हणजे 2 दिवस गेले। 11 तारखेला म्हणजे सगळं आम्हाला माहिती भेटली नंतर 2 दिवसांनी। अच्छा, नंतर आम्ही तिकडे गेल्यामुळे माहिती झाली आम्हाला। तुम्ही कुठल्या तारखेला, कोणत्या तारखेला पोलिसात तक्रार दिली? 14 तारीख। 14 तारीख। हां 2 दिवस गेले तरी बेशोध असल्यामुळे त्यांनी सांगितलेलं। विरोधामध्ये गुन्हा दाखल झालाय? हां गुन्हा दाखल झाला? हा गुन्हा दाखल झाला, एक पकडायला, त्यामागे आणि बरेच जणांचा हात आहे, ते आरोपी पकडावा एवढीच आमची विनंती, कारण दुसरं काय नाही, फक्त त्यांना आम्हाला न्याय भेटावा एवढीच आमची विनंती। किती जणांनी पकडून नेले असं सांगितलं तिने? तिला काय दिसले नाही, पण त्याला सहाय्य करीत होते कोणी येते कोणी, तिने आवाज ऐकलेला आहे। हां गावामध्ये ते गावातलेच त्याला मदत करणारे पोरं, म्हणजे आरोपी सुद्धा गावातलाच आहे? गावातलंच आरोपी आहे। हां पोलिसांनी तुम्हाला काय सांगितलं, आश्वासन दिलेलं आहे आरोपीनं पकडून बाकीच्यांना पण पकडून आणलेले, पण त्या टायमाला आमची त्यांनी कंप्लेंट घेतली नाही की हे घाबरी झाल्यामुळे आम्ही एवढं सांगितलं नाही। पण त्यांनी आणि सांगितलं की त्याला मदत करणारे पोरं गावातलेच आहेत। आणि अच्छा, एक आरोपी पकडले ते साथीदार वगैरे पकडलेले नाही? साथीदार पकडले नाही, त्यांना पण पकडावं, कारण आमच्या जीवाला धोका आहे, कारण आमची वस्ती एक गावापासून 1.5 किलोमीटर लांब आहे आणि तिथं आजूबाजू कोणीच नाही, कारण आमचे तिथं सगळं बघितले रिपोर्टर आणि काल ते त्यांनी बघितलेलं आहे। तिथं आम्हाला मदत करायला कोणीच नाही, शेजारी पाजारी कोणीच नाही तर, कारण आणि आमची भाऊज आहे ती राहणं झाली तिथं घरी, तिला वाटतं हिला नेलंय आम्हाला पण नानिक नेते नसून, त्यामुळे राहिलेले आरोपी ताबडतोब पकडावं। आरोपीबद्दल काही माहिती आहे का? तो गावातला असल्यामुळे तुम्ही काय ओळखता का त्याला? काही माहिती आहे का? कशी पार्श्वभूमी? नाही, तशी माहितीच नाही आम्हाला आणि भेटलेली, कारण त्या आरोपीला कसून चौकशी केल्यानंतर आम्हाला माहिती भेटन, कारण मुलगी आमची मालकीन घाबरली असल्यामुळे तिला काय माहिती नाही एवढं। तुमची पत्नी अल्पवयीन असं सांगितलं? हा अल्पवयीन। हां तर अशा प्रकारची मागणी आहे। पोलिसांचे आभार व्यक्त केलेत। एक आरोपीला पकडले, मात्र दहशत अजून कायम आहे। तिला सोबत घेऊन जात असताना काही साथीदार सुद्धा आरोपी सोबत होते, त्यांनाही अटक करण्यात यावं अशा प्रकारची मागणी केली। मध्यरात्री तिला ओढून नेऊन जे आहे ते तिच्यावर अत्याचार करण्यात आले आणि पत्नी सकाळी दिसली नाही आणि म्हणून इकडे तिकडे पाहिल्यानंतर नातेवाईकांना विचारल्यानंतर कुठेही मिळून आल्यानंतर गावातून काही माहिती मिळाली आणि त्याच्यानंतर अशा प्रकारे चावडीमध्ये बांधून ठेवलं असल्याचं सांगितलं। 2 दिवसानंतर जी काही पीडित महिला आहे, मुलगी जी आहे, जिनं शुद्धीवर आल्यानंतर काही माहिती इकडं नातेवाईकांना सांगितलं, त्याच्यानंतर पोलिसांनी 14 तारखेला जे आहे ते गुन्हा दाखल या आरोपीच्या विरोधात केलेला आहे। कॅमेरा पर्सनसह मी संग्राम धनवे, मराठी महाराष्ट्र न्यूज, बीड।